नमस्कार, मी प्रियंका विष्णू कांबळे. आपण पाहत आहात MK मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. ट्रकच्या धडके दुचाकीस्वार ठार, 2 इसम गंभीर जखमी. दिनांक 29 जानेवारी सायंकाळी अंदाजे 4:30 वाजताचे दरम्यान नागपूर तुळजापूर हायवेवर वसलेल्या हिवरा संगम येथे नांदेड येथून नागपूरकडे जात असलेल्या MH09EL 4392 क्रमांकाच्या ट्रकने बेलथर तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथील किसन कुमार भागवत वय 22 वर्ष यांच्या MH38AH 3748 या क्रमांकाच्या पल्सर या दुचाकीस धडक दिली. या दुचाकीस्वार किसन कुमार भागवत जागीच ठार झाला. या ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे ट्रक रस्त्यालगतच्या नालीत पलटी झाला, तर ट्रक मधील 2 इसम गंभीर जखमी झाले. यामुळे काही काळ हायवेवर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. ऐनवेळी यवतमाळ जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात हे आपल्या ताफ्यासह यवतमाळ येथे जात असताना स्वतः दखल घेत नागरिकाच्या मदतीने ट्रक मधील जखमींना बाहेर काढून जवळच असलेल्या माहुरगड येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता रवाना केले. ताफ्यातील उंबरखेड उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड आणि महागाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांनी स्वतः रस्त्यावरील वाहतूक पूर्ववत सुरू केली, तर घटनास्थळ पंचनामा करून प्रेत उतरतीय तपासणीकरिता सवना ग्रामीण रुग्णालयास पाठविण्यात आले. पुढील तपास महागाव पोलीस करीत आहे. MK मराठी न्यूज करिता ब्युरो मायाताई सागर पायकराव. तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा.